नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी। आजचा विषय असा आहे की अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत बांधकामांना वाचवणारे अधिकारी सध्या भूमाफियांचे देवता हे सीयूसीचे अधिकारी हे सध्या बनलेले आहेत। त्याच्यामुळे मी लवकरच सीयूसी कार्यालयाबाहेर भूमाफियांच्या देवताचा आरती समारोह चं नियोजन केलेलं आहे। विषय असा होता की तुंगार फाटा राजदीप इंडस्ट्री याचं सगळ्यात मोठं काम चालू आहे। फादरवाडीला अनधिकृत बांधकामं झाली आहेत, ज्याची 3 महिन्यापासून मी तक्रारी अर्ज करतोय। त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंड शेजारी अनधिकृत बांधकाम आहे, त्याचं तक्रारी केलेली आहे। आयपॉल इंडस्ट्रीच्या मागे टाकी कंपनी ज्याच्या बातम्या सुद्धा लागल्या आणि ज्याचं अनधिकृत बांधकाम अजूनपर्यंत अधिकारी तोडायला जात नाही। सुदामा नगरला 4 गाळ्याचं अनधिकृत बांधकाम झालंय। अतिशय मोठे असे अनधिकृत बांधकाम झालेत, परंतु अधिकाऱ्यांचे काही इंजिनियरची सेटलमेंट त्याच्यातनं झालेली आहे असा माझा संशय आहे। कारण की जिकडे जिकडे अनधिकृत बांधकाम चालू आहेत तिकडे तिकडे काही इंजिनियर जातात, सेटलमेंट करतात आणि परत येतात। त्यानंतर नारायण इंडस्ट्रीमध्ये अनधिकृत बांधकाम झाले। मग अशा बांधकामांना महानगरपालिका साथ कसं काय देते? उपायुक्तांना मी वारंवार 3 महिन्यापासून उपायुक्तांना मी सांगतो, पण उपायुक्त कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीये। माझी उपायुक्तांना या व्हिडिओच्या मार्फत विनंती आहे की लवकरात लवकर या सर्व अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करा, अन्यथा लवकरच एक मोठ्या प्रकारचं आंदोलन घेऊन मी विरोध प्रदर्शन करेल। जय महाराष्ट्र।